जम्मू आणि काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यातल्या थाना मंडी परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेनं सुरू केला आहे. तर लष्कराचे अधिकारी आणि पोलीस पूंछ इथं शोध मोहीम राबवत आहेत. या हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी अमेरिकन बनावटीच्या रायफली वापरल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये आढळलं असून चौकशीसाठी आतापर्यंत 1 डझनभर व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे. अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी स्थानिकांच्या सक्रिय पाठबळाच्या मदतीनं हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. हेलिकॉप्टरनं टेहाणी केली जात असून प्रशिक्षित कुत्र्यांचा देखील वापर केला जात आहे. गुरुवारी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात लष्कराच्या 4 जवानांना वीरमरण आलं होतं, तर दोन जण जखमी झाले होते. दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये अखनूरच्या खूर उपविभागात लष्करानं घुसखोरीचा प्रयत्न उधळला असून 22-23 डिसेंबरच्या रात्री 4 दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली टेहाणी उपकरणांनी टिपल्यानंतर या दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी आव्हान दिलं. त्यावेळी गोळीबार सुरू झाला आणि हे दहशतवादी पळून जाऊ लागले. आंतरराष्ट्रीय सीमेवरून हे दहशतवादी माघारी पळून जात असल्याचं आणि आपल्यासोबत एक मृतदेह ओढून नेत असल्याचं दिसून आलं आहे.